बेल्ला ग्रामपंचायत निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे। माझ्या समवेत आता ज्यांनी बेल्ला ग्रामपंचायतचं सदस्यपद भूषवलेलं होतं असे बबनराव आवटी, त्यांचे चिरंजीव विशाल आवटी आहेत। त्यांचं म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षांमध्ये जी 2.5 वर्ष राजाभाऊंची सत्ता होती, जिथं माझे वडील ग्रामपंचायत सदस्य होते, त्या कालामध्ये काय कामं झालेली आहेत ती कामं ते आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत। विशालजी नमस्कार। जय महाराष्ट्र। काय कामं केलेली आहेत? कामं करायची थोडक्यात सांगितली झाली तर पहिल्या 2.5 वर्षामध्ये भाऊ हयात असताना आपण खूप साऱ्या प्रकारची कामं बेल्ले ग्रामपंचायत आणि विविध वाड्या वस्त्यांवरती केलेली आहेत। त्याच्यातलं सर्वात प्रथम काम म्हणजे भाऊंनी सर्वात प्रथम बेल्ले गावच्या आजूबाजूचे जे काही ओढे असतील त्या ओढ्यांचं खोलीकरण केलं। सर्व ओढ्यांचं खोलीकरण पूर्ण झाल्यानंतर असं दिसलं की गेल्या 2-3 वर्षात जो पाऊस झाला त्या पावसामध्ये ते पाण्याचं व्यवस्थित नियोजन झालं, जलस्तर वाढला, कोंबरवाडीसारखे गाव पाण्याखाली जाण्यापासून वाचलं। त्यानंतर आपण गावामध्ये ॲम्ब्युलन्स आणली, गावामध्ये स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर घेतला, सक्शन मशीन घेतलं। सक्शन मशीनच्या माध्यमातून बेल्ले ग्रामपंचायतला इन्कम सोर्स तयार झाला। वेगवेगळ्या गावामध्ये ते मशीन जाऊन आपल्याला त्याच्यापासून इन्कम चालू झालेला आहे। कचऱ्याचा खूप मोठा भयानक समस्या होती, आजपर्यंत कचरा ओढ्याला टाकला जात होता सर। त्या ओढ्याला टाकल्या जाण्याच्या कचऱ्यावरती पर्याय निर्माण केला, जागा तयार केली, त्या जागेचं कंपाऊंड बांधलं। तिथे आपल्याकडे आजही कोटेशन ग्रामपंचायतमधून पडून आहे, आपल्याला त्याच्यावरती कांडी प्रकल्प आणि खत बनवण्याचा प्रकल्प आपण तिथे बनवणार होतो, पण दुर्दैवाने भाऊ आज आपल्यात नाही आहेत, सत्ता गेल्यामुळे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करता नाही आल्या। अजूनही तुम्ही जर बघायला गेलात तर बेल्ले ग्रामपंचायत हद्दीमध्ये वेगवेगळे गल्लीबोळ असतील किंवा तिथे आपण ब्लॉकची कामं केली, काँक्रिटीकरणाची कामं केली, बेल्ले ग्रामपंचायत समोर ब्लॉकची कामं केली, बेल्ल्याच्या विविध वस्त्यांवरती आपण ड्रेनेज लाईनची कामं केली। अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व कामं पूर्ण झालेली आहेत। ते सर्व पाणी आपल्या ओढ्याला जात आहे। कुठेही बेल्ले ग्रामपंचायतच्या हद्दीत ज्यावेळेस भाऊंची सत्ता होती बाहेर पाणी येत नव्हतं। तुम्हाला माहिती असेल सर की बाहेर पाणी कुठेही जिथे जिथे अडचण आली तिथे तिथे भाऊंनी त्या सर्व पाण्याचं नियोजन करून ते पाण्याचं ओढ्याला सोडण्याचं काम केलेलं आहे। खरं पाहता आपण कोंबरवाडी गावासाठी एक ग्रामविकास पॅटर्न राबवला होता आणि तो आज सक्सेस झाला आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला त्या संदर्भातली माहिती देतोय। कोंबरवाडी गावामध्ये ड्रेनेजची पाण्याची अतिशय समस्या होती। आपण कोंबरवाडी गावामध्ये सर 4 पाईपलाईन एकाच टर्ममध्ये करून त्या पूर्णपणे ड्रेनेजची व्यवस्था करून आज कुठल्याही प्रकारचं सांडपाणी कोंबरवाडी ग्रामपंचायत गावाच्या अंतर्गत दिसणार नाही। पिण्याच्या पाण्याची संपूर्णपणे सोय लावली, टाकीचं आपण दुरुस्तीकरण करून मोटरपासून तर खोक्यापर्यंत सर्व काही नवीन टाकलं, पाईप नवीन टाकले आणि आज त्या गावाला आपण चांगलं पाणी प्यायला देत आहोत। त्याचप्रमाणे कोंबरवाडी गावठाणामध्ये आपण पूर्णपणे पेव्हिंग ब्लॉक बसवले, अतिशय सुंदर असं सुशोभीकरण त्या कोंबरवाडीचं केलं। त्याचप्रमाणे यादववाडी गावचंही आपण तशाच प्रकारचं विकास मॉडेल राबवलं आणि तिथेही आपण ब्लॉकचं काम केलं, रस्त्यांची कामं केली, अशा सर्व ठिकाणी आपण रस्त्यांची वेगवेगळ्या कामं केली आहेत। याचप्रमाणे बेल्ले ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ज्या काही अंगणवाड्या असतील त्या अंगणवाडी सेविकांना आपण भेट दिली, तिथे काय काय अडचणी आहेत, कुठे खिडक्या तुटलेल्या होत्या, कुठे पत्रे गळत होते, कुठे पार्टिशन हवं होतं, जे त्यांना हवं होतं त्यानुसार आपण एस्टिमेट बनवलं। जुन्नरवरून साहेबांना बोलून घेऊन त्याच प्रकारे एस्टिमेट बनवलं आणि त्या सर्व अंगणवाड्यांचं आपण निदान केलं। त्या प्रकारे अंगणवाड्यांना मदत केली। प्रत्येक अंगणवाडीमध्ये आपण खेळाचं सामान दिलेलं आहे सर, एक सेट प्रत्येक अंगणवाडीला आपण तिथे देण्याचं काम केलेलं आहे। त्यानंतर आरोग्याच्या याने म्हणाल तर आरोग्यामध्ये आपण गावामध्ये ॲम्ब्युलन्स आणली, आपल्या गावामध्ये सर ऑक्सिजनचं सिलेंडर आहे आज, हे सगळं ह्या आरोग्याच्या माध्यमातून केलं। गोळ्या औषधांची कुठेही कमतरता भासली नाही ज्यावेळेस भाऊ सरपंच होते, डॉक्टर्स अवेलेबल होते। त्यानंतर आपण ज्यावेळेस कोरोनाच्या काळाला भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण गावाचं नियोजन अतिशय छान केलं। प्रत्येकाच्या घरात 2-2, 3-3 वेळा जाऊन आपण टेस्टिंग केलेल्या आहेत लोकांच्या। अशा प्रकारे आरोग्याच्या सुद्धा आपण सोयी तिथे देण्यात संपूर्णपणे यशस्वी ठरलो आहे। आता ग्रामपंचायतची निवडणूक चालू आहे, तुम्ही सांगताय की आम्ही राजाभाऊंच्या काळात, ठीक आहे, ही राजाभाऊंच्या काळातली कामं झालेली आहेत, त्याच्यानंतर मध्ये 2.5 वर्षाचा सत्ता बदल झाला, परंतु आता जी तुम्ही उमेदवारी दिलेली आहे ती संगीता विजय घोडके यांना उमेदवारी दिलेली आहे। तर शिवसेनेची उमेदवारी आणि घोडके घराण्याला दिली, थोडीशी गावामध्ये चर्चा आहे, काय सांगाल? खरं सांगायचं झालं तर या उमेदवारीबद्दल बोलायचं झालं सर तर शिवसेनेमध्ये त्यांनी अधिकृत प्रवेश केलेला आहे। तुम्हाला माहिती असेल की शिवसैनिक हे अतिशय कट्टर असतात, जो आपल्या पक्षाचा त्याला नेता मानणारे असतात। सगळ्यात पहिली गोष्ट, जर त्यांना उमेदवारी देण्याआधी सर्वात आधी नाव होतं माधुरीताई गुंजाळांचं, आपण त्यांनाच उमेदवारीसाठी त्याच प्रकारे आपलं सगळं प्लॅनिंग होतं सर। पण त्यांचा जो कास्ट व्हॅलिडिटीचा दाखला आहे
तो अद्ययावत किंवा सुप्रिया गुंजाळ किंवा माधुरी गुंजाळ ह्या दोघींचाही कास्ट व्हॅलिडिटीचा दाखला आपल्याला वेळेत न मिळवल्या कारणाने आपल्याला तो सक्षम उमेदवार दुसरा हवा होता, त्या दरम्यान यांनी आपल्याकडे प्रवेश केला. तसं बघायला गेलं तर यांनी आपल्याला गेल्या वेळेस भाऊंची ज्यावेळेस इलेक्शन झालं गेल्या पंचवार्षिकमध्ये, तेव्हापासून हे आपल्याबरोबरच होते. तेव्हाही त्यांनी भाऊंना निवडून आणण्यात मोलाचा वाटा त्यांचा होता. तेव्हापासून ते आपल्याबरोबर होते आणि तेच लोक परत आपल्याबरोबर आता अधिकृतरित्या, त्यांनी आधीही प्रवेश केला होता, त्यांनी सांगितलं आता परतही त्यांनी प्रवेश केला. सगळ्यांना एकत्र केलं, सर्व शिवसैनिकांची मनधरणी केली. त्यांनी सांगितलं की आता तुम्ही जर बघाल तर समोरचे उमेदवार घोडके नावाचा कसा अपप्रचार करताना दिसत आहेत. खरं तर घोडके नावाचा तुम्ही ज्यावेळेस अपप्रचार करता ना, तर घोडके कोण, ज्या नावाने तुम्ही अपप्रचार करतात ते हे घोडके नाही आहेत, हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. विजू घोडके म्हणजे कुठल्याही राजकारणात आणि तुमच्या कुठल्याही राजकीय गोष्टींमध्ये ॲक्टिवेट नसणारा माणूस आहे. अतिशय ग्राउंड वर्कवरती काम करणारा माणूस आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांनी समाजात काम केलं आहे, पण कुठल्याही राजकीय पटलावरती हा माणूस कधीही नव्हता. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की घोडके घोडके घोडके, हे ते नव्हेच. लक्षात घ्या, हे घोडके ते नाहीत. हे घोडके जे आहे ज्यांनी खाली जमिनीवरती राहून कुठल्याही प्रकारच्या हवेत उड्या न मारता, वल्गना न करता जमिनीवरती राहून ग्राउंड वर्क केलं. लोकांना कुठे अडीअडचणी आल्या तिथे त्यांच्यासाठी धावून गेले, लोकांना शैक्षणिक मदत केली, लोकांना व्यावसायिक मदत केली. आज जर तुम्ही बघत असाल तर त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या तरुणांचे व्यवसाय उभे आहेत. आज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, कोणाला वैद्यकीय मदत केली. आपल्या गावात जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात किंवा सामाजिक कार्यक्रम होतात, कुठले सप्ते असतील किंवा कुठल्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे. आपल्या मुक्ताबाईसारख्या देवस्थानाचं तुम्ही म्हणाल तर सगळ्यात जास्त देणगी स्वरूपाने जर देणारं कोणी असेल तर ते विजय शेठ घोडकेच असतील, हे मी या ठिकाणी आवर्जून नमूद करतो. विजय होईल घोडक्यांचा? सर नावातच विजय आहे, त्याच्यामुळे हा 100% विजय आहे. सर काय विजन आहे पुढं? समजा घोडके सरपंच झाले, तुम्ही काय करू शकाल गावासाठी? अतिशय छान प्रश्न विचारला सर, की घोडके जर सरपंच झाले तर काय करणार. घोडके सरपंच झाले हे म्हणणंच चुकीचं आहे. खरं तर ज्यावेळेस घोडके सरपंच होतील ना, त्यावेळेस प्रत्येक शिवसैनिक सरपंच होणार आहे. जसे राजाभाऊ सरपंच झाले, त्यांनी प्रत्येकाच्या विचाराचा मान राखला, तसा त्यांनी ज्यावेळेस पक्षप्रवेश केला त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येकाच्या विचाराचा मान राखू आणि ही खुर्ची घोडके किंवा आमची नसून ही सर्वसामान्य जनतेची खुर्ची असेल. ह्या खुर्चीमध्ये प्रत्येकाचा अधिकार असेल. जो सजेशन देईल त्याचं काम केलं जाईल. यामध्ये तरुणांचा सगळ्यात मोठा सहभाग आम्ही याच्यातून करून घेणार आहे. जो देईल त्या पद्धतीने त्याच्याकडनं घेऊन आम्ही या सगळ्या गावाचा विकास मॉडेल राबवत आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावात विविध समस्या आजही आहेत. मान्य आहे, पाठीमागच्या 2.5 वर्षात आपल्याला कुठलंही काम करता नाही आलं, कारण की आपल्या हातातून सत्ता गेली होती. पण आजही खूप सारी अशी कामं प्रलंबित आहेत जे आपल्या पाठीमागच्या आराखड्यामध्ये नमूद होती. ती कामं अजूनही झालेली नाही आहेत. फंडही तसाच आहे. असो, त्यावरती मला बोलायचं नाही आहे सर. पण त्या आराखड्यामध्ये जे जे कामं होती, जे जे आपण स्वप्न पाहिलं होतं, जे जे भाऊंनी स्वप्न पाहिलं होतं, त्या संदर्भात मी नक्कीच बोलेल इथे सर. त्या अनुषंगाने आपण काय करणार आहे की एक व्हॉट्सअप नंबर लॉन्च करणार आहे सर. आपल्याकडे एक तक्रार निवारण केंद्र, जसं ग्रामपंचायत आपल्या हातात येईल तसे आपण एक तक्रार निवारण केंद्र ठेवणार आहे. त्याच्यावरती एक कमिटी बसवणार आहे आणि एक फ्रीमध्ये व्हॉट्सअप नंबर आपण सगळीकडे पसरवणार आहे, ज्यामध्ये गावातला लहान व्यक्तीपासून तर मोठ्या व्यक्तीने कुठेही जायची गरज नाही. तुमची तक्रार घेऊन कुठल्या नेत्याला पकडायची गरज नाही, काही नाही. त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपली तक्रार नोंदवायची आहे आणि त्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल आणि प्रत्येक मीटिंगमध्ये आलेल्या तक्रारी, त्याच्यावरती केलेलं निरसन आणि उरलेल्या तक्रारींचा हिशोब हा गावासमोर ठेवला जाईल सर. हे आजपर्यंत कोणीही केलेलं नाही आहे सर. ह्या गोष्टी आपण ह्या माध्यमातून राबवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही नेत्याला पकडायची गरज नाही आहे किंवा कोणालाही पकडायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त तक्रार सांगा, तिचं निरसन करायचं काम हे या पॅनलच्या माध्यमातून केलं जाईल सर. मतदारांना काय आवाहन कराल? सर, मतदारांना आव्हान असं करेल की हे जे पॅनल आहे, श्री मुक्ताई ग्रामविकास पॅनल, हे खरं तर राजाभाऊंच्या विचारांचं पॅनल आहे. याचे पॅनल प्रमुख माधुरीताई गुंजाळ आहेत आणि त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही पुढे नेत असताना आमचे सरपंच पदाचे उमेदवार श्री सौ संगीता विजय घोडके आणि त्यांच्याच बरोबर असणारे 17 सदस्य यांना आपण प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे. त्यांचे चिन्ह आहेत, सरपंच पदासाठी चिन्ह असेल कपाट, त्यानंतर 17 सदस्यांसाठी चिन्ह असेल ट्रॅक्टर, छत्री व अंगठी. या समोरचं बटन दाबून आपण सर्व मतदारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी कराल एवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होते विशालजी आवटी. त्यांनी गावाच्या पाठीमागं काय घडलेलं आहे 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये,
पुढं काय होणार आहे आणि सध्याचं वर्तमान काय आहे याच्यावरती भाष्य केलेलं आहे. विजयाचा दावा त्यांचाही आहे. 5 तारखेला मतदान आहे, 6 तारखेला मतमोजणी आहे. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, 4 सरपंच पदाला उमेदवार आहेत, हे 6 तारखेला नक्की कळेल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा बातमी सत्याचा शोध घेणारी शिवनेरी संवाद.